नासिक जिले के चांदवड़ में प्याज और मक्का फसलों को न्यूनतम समर्थन नहीं मिला है। इसके विरोध में पिछले 4 दिनों से किसान का आमरण अनशन जारी है। आज किसान ने सड़क जाम कर आंदोलन भी किया। प्याज को उचित दाम नहीं मिलने और उनका मक्का सरकारी खरीद MSP पर पूरी तरह नहीं होने के कारण चांदवड़ कृषि उपज मंडी के सेल हॉल में किसान और विभिन्न राजनीतिक पदाधिकारी पिछले 3 दिनों से आमरण अनशन पर बैठे। प्रशासन की ओर से कोई ठोस कार्रवाई न होने से नाराज किसान ने आज 26 फरवरी 2026 को सुबह लगभग 10:30 बजे मुंबई आगरा राष्ट्रीय राजमार्गों को करीब 1.5 घंटे तक जाम रखा। इस दौरान वाहन की लंबी कतारें लग गई और भारी यातायात बाधित हुआ। प्रश्नांची या ठिकाणी दखल घेत नाहीये, सरकारचा कोणी प्रतिनिधी या ठिकाणी आमच्याकडे येत नाही, तोपर्यंत आम्ही हे आमरण उपोषण संपवणार नाही। माझी सरकारला एकच विनंती आहे, तुम्ही गेल्या 3 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना कशी लाडकी बहीण योजना सुरू केली, महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींना तुम्ही 1500 रुपये अनुदान दर महिन्याला देतात, मग तुम्हाला शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 1500 रुपये द्यायला काय हरकत आहे? प्रत्येक निवडणूक आली, निवडणुकीला शेतकऱ्यांचं सरकार, शेतकरी राजा, शेतकऱ्यांचं कृषी सरकार, कृषी प्रधान। एकदम गेल्या 85 मध्ये मोदी साहेब त्या ठिकाणी पिंपळगावला आले होते, तो मोदी साहेब त्या ठिकाणी म्हणतात होते, हम जिनका खाते हैं ना उनका याद करते हैं। म्हणजे त्यांनी सांगितलं की आम्ही पहिल्याच कॅबिनेटमध्ये या ठिकाणी कांद्याचा प्रश्न निकालात काढू। अजून कुठलाही कांद्याला यांनी भाव या ठिकाणी दिला नाही आणि म्हणून ज्याप्रमाणे सरकार लाडक्या बहिणींना 1500 आणून देतं, त्यांना अनुदान मासिक देण्याबद्दल आमचं दुमत नाही, परंतु आमचं म्हणणं असं की त्याच पद्धतीने या शेतकऱ्यांना 1500 रुपये प्रति क्विंटल देण्यात यावं अशी आमची प्रमुख मागणी आहे। आता कोणतं आंदोलन काय करतात नेमकं आज आपण काय करतात, काय मागणी, काय भूमिका आहे? आता आम्हाला अनुदान मिळालं पाहिजे। आता जो काय कोणतं आंदोलन केलं? आता या ठिकाणी 4 दिवसापासून आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। सरकारचा एकाही प्रतिनिधीने आमची दखल या ठिकाणी घेतली नाही। आज जोपर्यंत सरकारचा प्रमुख प्रतिनिधी या ठिकाणी येत नाही, बघितलं तर काल जवळजवळ 650-700 रुपये ठिकाणी भाव गेला आणि मागच्या 2 महिन्यापूर्वी कांदा 2000 रुपये जात होता किंवा 1700 रुपये जात होता आणि संपूर्ण जिल्ह्याची जर आकडेवारी बघितली जवळजवळ 80,000 क्विंटल 80 लाख क्विंटल कांद्याची आवक गेली 2 महिन्यात झाली आहे। पर्यायाने जवळजवळ 800 कोटीचं नुकसान शेतकऱ्यांचं या ठिकाणी नुसत्या एकट्या नाशिक जिल्ह्याचं झालेलं आहे। उत्पन्नाचा खर्चही निघत नाही, उत्पन्न साधारणतः 20 रुपये किलो कांदा या ठिकाणी उत्पन्नाला खर्च येतो आणि आज कांदा फक्त 600 रुपये 700 रुपये 6 रुपये किलोने या ठिकाणी विकला जातो। ही शेतकऱ्यांसाठी अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाब आहे। शेतकरी हवालदिल झाला आहे, कर्जबाजारी झाला आहे, कर्जमाफी पण होत नाही आणि पर्यायानं शेतकऱ्याला या ठिकाणी आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही परिस्थिती आहे, कारण उत्पादन खर्च निघत नाही। त्याने ह्या वर्षी कर्जमाफी झाली नसल्या कारणाने त्यांना कर्ज पण मिळाले नाही। त्याने बायका मुलांचे डाग त्या ठिकाणी गहाण ठेवले, सावकाराकडनं कर्ज घेतले आणि आपला प्रपंच आपल्या त्या ठिकाणी शेती तयार केली आणि आज भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी अतिशय हवालदिल झालेला आहे। अतिशय चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली। जर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या घरात जाऊन बघा, त्यांना रडायला सुद्धा खऱ्या अर्थानं कुरळे पुसायला कोणी नाही, ही परिस्थिती निर्माण झाली। आमची मागणी एवढीच आहे की शासनानं या ठिकाणी खरेदी झालेल्या कांद्याला अनुदान द्यावं, त्या ठिकाणी मकाला अनुदान द्यावं, कारण ज्या दिवशी मकाची नोंदणी सुरू झाली त्या दिवशी मकाला भाव होता 2100 रुपये आणि आज जर बघितलं तर मकाला भाव आहे 1500 रुपये। नोंदणी केल्यानंतर सुद्धा शासन त्यांची खरेदी करत नाही। जवळजवळ चांदवड तालुक्यात जर उदाहरण घेतलं तर 2000 शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी नाव नोंदवलेलं आहे आणि अवघ्या 400 शेतकऱ्यांची खरेदी झालेली आहे। शासनानं 1 महिना जरी मुदतवाढ दिलेली असेल तर 2 महिन्यात 400 शेतकरी झाले तर 1 महिन्यात अजून किती होतील? पर्यायानं 1000-1500 शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वंचित राहावं लागेल। हे नुकसान त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं शासनाने केलेलं आहे, त्यांनाही या ठिकाणी अनुदान मिळालं पाहिजे। 1000 रुपये ही आमची मागणी आहे। जोपर्यंत सरकार आमच्या प्रश्नांची या ठिकाणी दखल घेत नाहीये, सरकारचा कोणी प्रतिनिधी या ठिकाणी आमच्याकडे येत नाही, तोपर्यंत आम्ही हे आमरण उपोषण संपवणार नाही। माझी सरकारला एकच विनंती आहे, तुम्ही गेल्या 3 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जशी लाडकी बहीण योजना सुरू केली, महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींना तुम्ही 1500 रुपये अनुदान दर महिन्याला देतात, मग तुम्हाला शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 1500 रुपये द्यायला काय हरकत आहे? प्रत्येक निवडणूक आली, निवडणुकीला शेतकऱ्यांचं सरकार, शेतकरी राजा, शेतकऱ्यांचं कृषी सरकार, कृषी प्रधान। एकदम गेल्या 85 मध्ये मोदी साहेब त्या ठिकाणी पिंपळगावला आले होते, तर मोदी साहेब त्या ठिकाणी म्हणतात होते, हम जिनका खाते हैं ना उनका याद करते हैं। म्हणजे त्यांनी सांगितलं की आम्ही पहिल्याच कॅबिनेटमध्ये या ठिकाणी कांद्याचा प्रश्न निकालात काढू। अजून कुठलाही कांद्याला यांनी भाव या ठिकाणी दिला नाही आणि म्हणून ज्याप्रमाणे सरकार लाडक्या बहिणींना 1500 आणून देतं, त्यांना अनुदान मासिक देण्याबद्दल आमचं दुमत नाही, परंतु आमचं म्हणणं असं की त्याच पद्धतीने या शेतकऱ्यांना 1500 रुपये प्रति क्विंटल देण्यात यावं अशी आमची प्रमुख मागणी आहे।